नमस्कार, मी सुनील बनसोडे. आपण पाहत आहात STV मराठी न्यूज. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा 2 दिवसीय धाराशिव दौरा जाहीर झाल्यानंतर विविध उद्घाटने, लोकार्पण सोहळे याचे आयोजन केले गेले. तद्वतच नळदुर्ग येथेही उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री प्रताप सरनाईक येणार म्हटल्यानंतर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कारभार हा बाहेर हलवण्यात आला आहे, जेणेकरून पालकमंत्र्यांना उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करताना कोणतीही अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. मात्र या काळजीत सर्वसामान्य रुग्णाचे हाल होत आहेत. इमारतीबाहेर सुरू केलेल्या आरोग्य व्यवस्थेत कोणत्याच प्रकारची औषधे मिळत नाहीत. आज मंत्र्याचा दौरा असून उद्या या तुम्हाला औषधे दिली जातील असं आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे नाविलाजाने रुग्ण वापस जाताना पाहावयास मिळत आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक आले काय किंवा गेले काय याचा सर्वसामान्यांना काहीच फरक पडत नाही. मात्र उपचाराविना परत गेलेल्या रुग्णाला नक्कीच फरक पडत आहे. आरोग्य विभाग अशा प्रकारे परिपूर्ण आरोग्य सेवा बंद करून कोणाला खुश करू पाहते असा सवाल रुग्णातून विचारला जात आहे.